हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही चाललो एका स्पेशल ठिकाणी. तर तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवेन मी आम्ही कुठे चालले. जाता जाता प्रवासात पण आमची मजा दाखवेल तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता 6 वाजलेले आहेत. आम्ही मस्तपैकी रेडी वगैरे झालो, नाश्ता पाणी करून मग निघू आम्ही. ओके चलो, मग तेव्हा भेटू. आता आम्ही CNG भरायला थांबलो तिकडे. तर आता आम्ही पोचलेलो आहे खंडाळा घाटात. तिथून माझ्या 2 फ्रेंड्स मला जॉईन होणार आहेत. मग चला, मग तेव्हा भेटूया त्यांना आपण. हा आपला फेमस लोणावळ्यातला वॉटरफॉल बघू शकता, किती स्लो आहे त्याला. मस्तच वाटतंय बघायला. तर आपल्याला या दोघी जॉईन झालेल्या आहेत. ही प्रतीक्षा, ही शुभांगी. लेट्स गो. यस. कुठे थांबलोय? पुण्यात ब्रेकफास्ट साठी थांबलेलो आहोत. आता इथे आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे. हिला अजून काय नाही ब्रेकफास्ट आलेलं आहे. माझं तर आलं बाबा. सॉरी. आपण सोडलं का? नाश्ता करायला या. इडली सांबार, मेदूवडा, वेज चिप्स टोस्ट सँडविच, ग्रिल सँडविच. आमचा ब्रेकफास्ट झाला आणि मग पुन्हा आम्ही प्रवासाला लागलो. बाय रोड भरपूर नदी वगैरे, पाऊस असल्यामुळे ग्रीनरी सगळीकडे दिसतच होती. क्लिअरिटी कसली छान आहे ते. हो अगं एवढा हा ना, सिरियसली. आणि इकडे गाडीमध्ये आमचा डान्स सुरू झालाय. कपड़ा देख के तो ऐसा लगता ही नहीं क्या 20 रुपए देती तू. तेरे हाथ में तो इतना बड़ा पर्स है. हा हा, ती पण होती ना. देखो कौन चला है. किती दिवसांनी गाडी घेतली आपण. डायरेक्ट ब्रेक. हॉर्न कुठे. शुभ भारत वन. इतना बेइज्जती नहीं करेगी मैं खुद का. मंदा तिकडचा आरसा बघू दे. साईड मिरर बघू का नको. माणसालाच सांभाळ. हॉर्नर इथूनच हॉर्नर दुसरं त्याच्या पाठीत कुठे. आणि आम्ही गाडी चालवताना हिची मजा घेत होतो. जाम हसलो आम्ही इकडे गाडी चालवत होती तेव्हा.
असेल आपण कुठे चाललो होते. आपण चाललो होतो अक्कलकोटला. काय करायचं आता? आणि आम्ही पोचलो अक्कलकोटला. मग आम्ही गाडी पार्किंगला लावत होतो. त्याच्यानंतर मग आम्ही एंट्री केली. मंदिरामध्ये पाऊल ठेवताच इतकं प्रसन्न वाटलं, मी तुम्हाला एक्सप्रेस पण नाही करू शकत. एवढं सुंदर आणि शांत वाटत होतं. आणि आम्हाला दर्शन घेताना पण तुम्ही बघू शकता अजिबात गर्दी नाही आहे इकडे. त्यामुळे दर्शन पण आमचं खूपच सुंदर झालं. मग स्वामींच्या पादुकांना आम्ही नमस्कार करून घेतला. मग थोडीशी आम्ही खरेदी केली, प्रसाद वगैरे घेतला. आणि इकडे बघू शकता तुम्ही किती मोठी स्वामींची मूर्ती आहे ती. आणि इकडे जवळच स्वामींच्या मंदिराच्या जवळ तुळजाई भवानीचं मंदिर आहे. तर आम्ही ठरवलं की तिकडे पण पाया पडायला जाऊया आपण. गृहात होताना आपण बघत आहोत. आज मितीस श्री स्वामी समर्थ नक्षत्र मंडळात दररोज दोन्ही वेळेस 15 ते 20 हजारांवर स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेऊन निवासी श्री स्वामी समर्थ सर्वसामान्यांना त्यांनी जगण्याची दिशा दाखवली. त्यांचे हितोपदेश आणि मार्गदर्शन यांनी ते खूपच सुंदर मंदिराला सजवलेलं बघू शकता. फुलांचं डेकोरेशन, केळी वगैरे, आणि तुझ्या आईला पण खूप सुंदर सजवलेलं होतं. बघून खूप प्रसन्न वाटलं. आता आम्ही डिनरसाठी थांबलेलो आहोत या रेस्टॉरंटला. जास्त काही भूक नव्हती, पण थोडीशी पेटपूजा करायची म्हणून स्टार्टर वगैरे घेतला. मी तर फक्त दाल फ्राय आणि राईसच खाल्ला, जास्त खायची काही भूक नव्हती. याच्यानंतर जेवल्यावर आम्ही सेकंड स्पॉटला जाणार आहोत. तर तो पण तुम्हाला लवकरच समजेल कुठला आहे ते. त्यासाठी तोपर्यंत स्टे ट्यून. शेजवान चटणीशिवाय या बाईने हात नाही लावला. हा हो, शेजवान चटणी पाहिजे, क्रिस्पी खातो तर नको काय. आपण रिटर्न घेतली, हे बघ मोबाईल मध्ये रिटर्न घेतला रे माझी. दिला का ग शेजवान चटणी? बटर नाही वाटत. हा आहे आमचा सेकंड स्पॉट. तो आहे कोल्हापूर. रात्र झाली पोचता पोचता. आता डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन मस्त झोपू आणि सकाळी लवकर उठून बघूया. मग पुढचं तुम्हाला दाखवीनच मी तसं काय काय होतं आहे ते. Good morning guys. So we are in Kolhapur. Come for breakfast. सगळ्यांनी वेगवेगळे आयटम मागवलेत. मस्तपैकी भरपेट नाश्ता करणार आहोत आम्ही. मग भेटूया जेव्हा मंदिरात जाऊ तेव्हा. आता आमची तयारी झालेली आहे मंदिराला जायला, बघू शकता. आता आम्ही पोचलेलो आहोत महालक्ष्मीच्या मंदिराजवळ. बघूया किती गर्दी वगैरे आहे ते आणि कसं काय आमचं दर्शन होतं ते पण समजेल.
देवीसाठी ओटी घेतली आणि आम्ही निघालो आत जायला. गर्दी बघूच शकता तुम्ही किती आहे ते. आता सध्या नवरात्र चालू आहे म्हणून खूप गर्दी आहे इकडे. अंबाबाईच्या मंदिराच्या बाहेर भरपूर वेगवेगळे ज्वेलरीचे शॉप आहेत. सगळे ट्रेडिशनल ज्वेलरी तुम्हाला तिकडे भेटून जाईल. ठुशी, कोल्हापुरी, सात, चिंचपेठ असे वेगवेगळे ज्वेलरी इकडे होती. आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये पोहोचलेलो आहोत दर्शनासाठी. आतमध्ये ह्याच्या पुढे शूट करायला अलाउड नाही आहे, तर थोडंसं जमलं तेवढं कॅच केलं आम्ही. आता आमचं महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. बघू शकता किती गर्दी आहे, जाम गर्दी आहे. मंदिराच्या बाहेरच इकडे हा कार्यक्रम चालू होता. मस्त वाटलं बघायला ते पण ट्रेडिशनल एकदम पूर्ण. मजा आली बघायला जाम. इकडे अंबाबाईचा शृंगार चाललेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते. एकदम मन प्रसन्न होऊन गेलं बघून देवीला. मंदिराच्या बाहेर पण वेगवेगळे पण आम्ही पाया पडून घेतलं. मग आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि आम्ही आता निघालोय थोडी शॉपिंग करायला. मग आम्ही आलोय आता कोल्हापुरी चप्पल बघायला. कोल्हापुर में आए और कोल्हापुरी चप्पल नहीं लिया है, ऐसा कभी होएगा क्या? आम्ही एका ठिकाणी सरबत प्यायला थांबलो होतो, तेव्हा एक काका आम्हाला म्हणाले की कोल्हापूरमध्ये दत्त मंदिर आहे, ते खूप सुंदर आहे. तर तेच बघण्यासाठी आम्ही आलो. तुम्ही बघू शकता यार किती सुंदर मूर्ती आहे दत्तांची. दर्शन पण खूप छान झालं आमचं इकडे. मग या मंदिरातच एक देवीचं पण मंदिर होतं, तिकडे पण नमस्कार करून घेतला आणि मग आम्हाला जाम भूक लागली. तर मग आम्ही खायला गेलो. असेल तो स्पॉट आहे रंकाळा.
प्रियंका. जाम भूक लागलेली, काहीच खाल्लेलं नव्हतं म्हणून. रंकाळा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. मासे वगैरे पण भरपूर होते इकडे. मग आम्ही प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या आवडीचा नाश्ता मागवला आणि पेटपूजा करायला चालू केलं. तर आमचा नाश्ता इथे झालेला आहे आणि आम्ही निघालो आता घरी परत यायला. आम्ही आता डिनरसाठी आलेलो आहोत. आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलाय. डिनर करायला बसलोय काय घेतलंय? आणि मग मी घरी जाऊनच व्लॉग एंड करेल आमचा. आता फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता किती वाजले. तर मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ आणि अशा प्रकारे माझा ब्लॉगचा एंड करते. तुम्हाला आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. चलो गुड नाईट.